सर्व मतदार बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. आगामी काळामध्ये लवकरच महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत. तर त्यासाठी आपला सर्वांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे. तर त्यासाठी आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही आणि जर असेल तर ते नेमकं कोणत्या यादी भागात व कोणत्या अनुक्रमांकावर आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपले नाव मतदार यादीत कसं शोधायचं हे आता आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रथमतः तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोम नावाचं एक ब्राउझर असतं. त्या ब्राउझरला मला ओपन करायचं आहे. बघा अशा प्रकारचं ते ब्राउझर असतं, याला आपल्याला ओपन करायचं आहे. त्याला मी क्लिक केलं. आता हे ब्राउझर ओपन झाल्यानंतर त्याच्या सर्च बारमध्ये बघा या ठिकाणी जो सर्च बार आहे या सर्च बारमध्ये आपल्याला टाईप करायचं आहे वोटर सर्च. काय टाईप करायचं आहे आपल्याला? वोटर सर्च असं आपल्याला टाईप करायचं आहे. बघा वोटर सर्च आणि एंटर प्रेस करायचं आहे आपल्या कीपॅडवरील. आता या ठिकाणी बघा वोटर सर्चला सर्च केल्यानंतर आपल्याला पहिल्या क्रमांकावर हे आपल्याला एक पेजची लिंक दिसते. बघा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सर्च इन इलेक्टोरल रोल. बघा अशी ती एक वेबसाईट आहे. STPS electoralsearch.eci.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर आपल्याला आता क्लिक करायचं आहे. बघा आता बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे त्या वेबसाईटचा इंटरफेस आहे. आता या ठिकाणी आपल्याला जे नाव शोधायचं आहे बघा सर्च इन इलेक्टोरल रोल हा जो आपल्याला मतदार यादीतून नाव शोधायचं आहे हे आपण 3 प्रकारे नाव शोधू शकतो. बघा 3 प्रकारे. पहिला जो प्रकार आहे तो आहे मतदान कार्ड नंबरद्वारे, हा पहिला प्रकार. दुसरा जर आपल्याला मतदान कार्डचा नंबर माहिती नसेल तर दुसरा जो प्रकार आहे तो आहे विवरणद्वारा, म्हणजे सर्च बाय डिटेल्स. आपले तपशील टाकून आपलं नाव, आपलं नातेवाईकाचं नाव, जन्मतारीख टाकून आपण शोधू शकतो. आणि तिसरा आणि शेवटचा जो पर्याय आहे तो आहे मोबाईलद्वारा, म्हणजे सर्च बाय मोबाईल, म्हणजे आपला मोबाईल क्रमांक टाकून आपण आपलं मतदार यादीत नाव शोधू शकतो. पण आता बघा ही सर्च बाय मोबाईल हा जो पर्याय आहे हा केव्हा लागू होतो? जर तुमच्या मतदान कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तरच हा पर्याय आपल्याला वापरता येतो. तर चला तर मग आता आपण क्रमाक्रमाने या 3ही पर्यायांचा वापर कसा करायचा ते आपण पाहूया. आपण प्रथमतः पहिला जो पर्याय आहे तो आपण इपिकद्वारा, सर्च बाय इपिक या पर्यायाचा आपण वापर करूया. मी त्याच्यावर क्लिक करतो. बघा आता बघा या ठिकाणी ते क्लिक आहे. आता या ठिकाणी दुसरा जो पर्याय, आता याचं ऑप्शन आहे भाषा का चयन करी. आता या ठिकाणी बघा मी जर क्लिक केलं तर या ठिकाणी भरपूर भाषा आहेत. याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त एकतर आपण मराठीचा वापर करू शकतो और इंग्लिशचा वापर करू शकतो. आता या ठिकाणी बघा मी या ठिकाणी बाय डिफॉल्ट जी इंग्लिश आहे तीच ठेवणार आहे. बघा मी यात सध्या मराठीचा वापर करत नाही. आता इंग्लिश बाय डिफॉल्ट इंग्लिश आहे तशीच ठेवतो मी या ठिकाणी. जर मी मराठी भाषा निवडली, समजा निवडते अशा प्रकारे दिसते, म्हणजे जर तुम्ही जी भाषा निवडणार त्या भाषेमध्ये तुम्हाला तपशील टाईप करावे लागणार आहे. परंतु मी या ठिकाणी तपशील मी इंग्रजी भाषेत देणार आहे, त्यामुळे मी या ठिकाणी क्लिक करतो. आता बघा या ठिकाणी विचारलं त्यांनी इपिक संख्या, इपिकचा नंबर, तो मी टाईप करून या ठिकाणी मी माझा इपिक नंबर टाकलेला आहे. तुम्ही कोणता तुमचा टाकू शकतात. त्यानंतर खाली निवडायचं आहे आपलं स्टेट, निवडायचं आहे आपलं स्टेट. निवडतो मी महाराष्ट्र, निवडलं. आता या ठिकाणी थोडं वरती स्क्रोल करूया आपण. या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे कॅप्चा कोड. काय टाकायचा आहे? कॅप्चा कोड जो आहे तो खाली या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे आपल्याला. स्मॉल लिपीमध्ये असतात ते सर्व टाकायचं आहे. आणि खाली बघा एक ऑप्शन आहे बघा मित्र हो, सर्च नावाचा. या सर्च बटनावर क्लिक करायचं आहे. हे बघा सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी सर्च रिझल्ट 1 हा त्यांना आढळलेला आहे. तर आता आपण पाहूया याच्यामध्ये. बघा हे या ठिकाणी त्या मतदाराचं इपिक क्रमांक येतो आहे, त्यानंतर नाव येतं आहे बघा, त्यानंतर वय येतं आहे, त्यानंतर त्याच्या नातेवाईकाचं रिलेटिव्हचं नेम येतं आहे, स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट, असेंब्ली, कॉन्स्टिट्युएन्सी, पार्ट नंबर हा फार महत्त्वाचा आहे आपल्याला, पार्ट नंबर. त्यानंतर पोलिंग स्टेशन कुठे आहे, की नेमकं मतदान केंद्र कुठे आहे ते पण पत्ता येतो आहे त्याचा. पुढे आहे पार्ट सिरियल नंबर,
हा अतिशय महत्त्वाचा आहे. जर आपण या ठिकाणी बघा, जर तुम्हाला हीच माहिती जर PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही ती पण डाउनलोड करू शकता. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी बघा व्ह्यू डिटेल्स नावाचं बटन आहे, याच्यावर क्लिक करूया. आता याच्यावर जर क्लिक केलं तर तीच माहिती आपल्याला या पेजवरती दिसते उभ्या स्वरूपामध्ये. तर आपण जर खाली जर स्क्रोल केलं मित्र हो, तर या ठिकाणी बघा एक बटन आहे बघा, मतदाता सूचना प्रिंट करे, प्रिंट वोटर इन्फॉर्मेशन, या बटनावर क्लिक करायचं आपल्याला. या बटनावर जर क्लिक केलं तर आपली जी माहिती आहे ही PDF बघा PDF डाउनलोड झालेली आहे. तुम्ही पाहू शकता ही PDF डाउनलोड झालेली आहे. वरती हा इपिक नंबर असतो बघा, वरती हा इपिक नंबर असतो, ही ती माहिती तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता बघा अजून पुढची तुम्हाला मी या ठिकाणी अतिरिक्त माहिती देऊ इच्छितो की या ठिकाणी बघा तुम्ही स्क्रोल जर केलं खाली तर या ठिकाणी तुम्हाला तुमची BLO कोण आहे हे तुम्ही पाहू शकता. तर बघा या ठिकाणी या मतदाराचे हे BLO आहे, हे त्यांचं नाव त्यांचा मोबाईल नंबर येतो. त्यांचे ERO म्हणजेच काय, इलेक्टोरल रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणजे मतदार नोंदणी अधिकारी, त्यांचा नाव मोबाईल नंबर येतो. त्यांचे DEO डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर जिल्हा निवडणूक अधिकारी हे सन्मानित जिल्हाधिकारी असतात, त्यांचं नाव आहे ते. आणि सन्मानित CEO म्हणजे चीफ इलेक्टोरल ऑफिसर म्हणजे मुख्य निवडणूक जे अधिकारी असतात ते या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी दिसते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या ऑप्शनचा वापर करून ही माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. आपण आता जो दुसरा पर्याय आहे विवरणद्वारा खोजे, या पर्यायाचा आपण वापर करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यावर मी क्लिक करतो बघा, त्याच्यावर क्लिक केलं मी. या ठिकाणी पुन्हा निवडायचं आहे आपल्याला, स्टेट निवडायचं, आपलं राज्य निवडायचं आहे. राज्य निवडलं, महाराष्ट्र. भाषा बाय डिफॉल्ट जे इंग्रजी आहे तीच ठेवतो मी. आता या ठिकाणी बघा विचारलं त्यांनी पर्सनल डिटेल्स. आता या ठिकाणी नाव टाकायचं आहे बघा. नाव टाकताना फक्त आपलं पहिलं नाव टाकायचं जे असेल ते. आता या ठिकाणी विचारलं रिश्तेदार का नाम, रिलेटिव्ज नेम म्हणजे तुमच्या नातेवाईकाचं नाव. जर पुरुष असतील तर ते वडिलांचं नाव टाकतील, और महिला असतील तर ते वडिलांचं किंवा त्यांच्या हजबंडचं नाव टाकतील. जे तुमचं नाव असेल मतदान कार्डवरती ते तुम्हाला टाकायचं आहे. मी नाव टाकलं. आता या ठिकाणी पुढे स्क्रोल करतोय बघा. आता या ठिकाणी विचारलं आहे सिलेक्ट बर्थ डिटेल्स. आता ही जी बर्थ डिटेल्स आहेत आपल्या जन्माच्या जी माहिती द्यायची आहे याच्यामध्ये की तुम्ही जन्मतारीख टाकू शकता और तुम्ही वय टाकू शकतात. आता बघा याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, जन्मतारीख किंवा वय. या ठिकाणी मी आता बघा जन्मतारीख केव्हा टाकायची, जर तुमच्या मतदान कार्डमध्ये जर तुम्ही जन्मतारीख पूर्ण टाकली असेल तरच जन्मतारीख टाका, अन्यथा फक्त तुमचं जे वय आहे या आयूच्या या बटनावर क्लिक करायचं आहे, या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं वय निवडायचं आहे आणि वय तुमचं सिलेक्ट करायचं आहे. या लिस्टमधून वय सिलेक्ट केलं. या ठिकाणी तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे बघा, मेल सिलेक्ट केलं, जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचा लोकेशन डिटेल्समध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे म्हणजे तुमचं नाव ज्या जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे तो जिल्हा निवडायचा आहे. या ठिकाणी मी निवडलं, धुळे निवडलं. त्यानंतर तुमचा विधानसभा क्षेत्र म्हणजे तुमचं असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी कोणती, म्हणजे तुमचं नाव कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे ते पण मी निवडतो बघा. साक्री ST मी निवडलं. खाली पुन्हा सेम मागच्याप्रमाणे कॅप्चा टाकायचा आहे मित्र हो, हा स्मॉल लेटर्समध्येच असतो. आणि शेवटी नेहमीप्रमाणे सर्च या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा मित्र हो, सर्च या बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा ती माहिती ॲज इट इज आलेली आहे. ठीक आहे मित्र, या ठिकाणी ही माहिती आली. पुन्हा तुम्ही या व्ह्यू डिटेल्स या बटनावर क्लिक करून तुम्ही PDF ती माहिती डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आता आपला शेवटचा जो पर्याय आहे, आता मित्रांनो आता आपण शेवटचा जो पर्याय आहे मोबाईलद्वारा खोजे, सर्च बाय मोबाईल, या पर्यायाचा आपण वापर करणार आहोत. चला तर सुरुवात करूया. आता आपण या ठिकाणी मी या बटनावर क्लिक केलं. या ठिकाणी मी राज्य निवडलं, स्टेट आपलं आहे महाराष्ट्र. त्यानंतर भाषा का चयन करे, सिलेक्ट लँग्वेज मी बाय डिफॉल्ट इंग्रजीच ठेवलेली आहे. या ठिकाणी मात्र आपल्याला मोबाईल नंबर टाकावा लागेल, जो तुमच्या मतदान कार्डला जर लिंक जो नंबर टाकत आहे. आता बघा या ठिकाणी शेवटी सर्च आपल्या या कॅप्चा आपल्याला टाकावा लागेल बघा. कॅप्चा जो आहे वरती तो आपल्याला टाकावा लागणार आहे आणि शेवटी सेंड OTP या बटनावर क्लिक करावं लागेल. सेंड OTP बघा, रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP सेंड केलेला आहे बघा. OTP आलेला आहे बघा. OTP अचूक टाकून शेवटी मित्र हो सर्च या बटनावर क्लिक करायचं. शेवटी बघा आहे सर्च बटन,
क्लिक करायचं. बघा सर्च बटनावर क्लिक केल्या मागच्याप्रमाणे सर्व माहिती आपल्याला त्या मतदाराची माहिती या ठिकाणी शो करत आहे. पुन्हा आपण या व्ह्यू डिटेल्स या बटनावर क्लिक करून ती माहिती आपण PDF मध्ये डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपलं मतदान यादीमध्ये नाव 3 प्रकारे कसं शोधायचं ते पाहिलं. हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. धन्यवाद.